तर गुड मॉर्निंग गाईज. तुम्ही जे बघू शकता की आता आपण कालचे सकाळी मासे जाळे टाकले होते ते आपण काढायला चाललेलो आहोत आता. तर आता कालचाच तो सीन आणि कालचाच तो रस्ता, त्याच रस्त्याने आपल्याला जायचं आहे पुढे पुढे. तर काही वेळात आता आपण जिथं आपण मासे जाळे टाकले तिथं पोहोचणारच आहोत. तर फायनली आता आपण तिथं पोहोचलेलो आहोत. पाण्यात आतमध्ये जाऊन ते मासे जाळं काढून आणायचं आहे. तर तुम्ही बघू शकता. तर आता मस्तही पाण्याच्या बाहेर येऊन बघूयात किती आपल्याला हाताला मासे लागलेले आहेत. तर फायनली आता आपण पाण्याच्या बाहेर निघालेलो आहोत. तर तुम्ही बघू शकता तुमच्या समोरच आहेत किती मासे सापडलेले आहेत ते. मासे काय एवढे भरपूर सापडलेले नाहीत, पण कामापुरते आहेत. तर तुम्ही बघू शकता एक खेकडा मोठा गावलेला आहे. तर आता आपण मासे जाळं घेतलेलं आहे, कारण की खेकडामुळे ते मासे जाळं जरा फाटलं होतं, ते आता घरी जाऊन शिवावं लागणार आहे. आणि आता आपण थेट आपल्या घरा दिशेने चाललेलो आहोत. तर तुम्ही बघू शकता सकाळच्या 7 वाजले आहेत. हे गावाकडील वातावरण. तर आता फायनली आपण आपल्या घराच्या जवळ पोहोचले आहोत. इथून आता आपल्याला जायचं आहे दुकानात. तर दुकानात इस्त्रीला कपडे आले होते, त्यामुळे ते इस्त्रीचे कपडे करून घ्या म्हणलं होतं, कारण आपल्याला थोड्या वेळाने जायचं होतं बार्शीला, की मित्र आपल्याला घ्यायला येणार होता, त्याला गाडी आणायला जायचं होतं त्यामुळं. तर फायनली आपल्याला मित्र घ्यायला आलेला आहे. आता आपण त्याच्यासोबत चाललो आहोत बार्शीला. तर आता हे उंडेगाव आहे, हे बार्शीला जाताना लागते मधल्या मार्गे. तर फायनली आता आपण बार्शीच्या महामार्गावर पोहोचलेलो आहोत. आता इथूनच आपण पुढे बार्शीला जाणार आहोत. तर सणांना पेरी जावं लागतंय. तर फायनली आता आपण बार्शीत एंटर झालेलो आहोत. तर मित्राला पण घेतलेलं आहे. आणि आता हे तळ दाखवतो, हे काय मला माहित नाही कुठलं काय आहे. आता इथून आपण थेट होंडाच्या शोरूमला जाणार आहोत. तर फायनली तुम्ही बघू शकता आपण होंडाच्या शोरूमला पोहोचलेलो आहोत. ह्या बघा होंडाच्या शोरूम मधल्या गाड्या. तर फायनली आपल्या भावानं आता गाडी घेतलेली आहे, त्यावर फोटो शूट करून घ्यावं म्हटलं. इथून फोटोशूट करून झाल्यानंतर आपल्याला आता जायचं आहे गावाच्या दिशेने. तर तुम्ही बघू शकता. तर पुढे तुमच्यासोबत थोडे फोटो शेअर केले आहेत तिथे शोरूम मध्ये काढलेल्या गाडी घेतल्यानंतर. तर तुम्ही ते फोटो बघू शकता. आणि आता आपण फायनली आपल्या घरी म्हणजे दुकानात पोहोचलेलो आहोत.